नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या आजच्या भागात मी निलेश आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. आयुष्यात सतत कुठलं ना कुठलं तरी चॅलेंज घ्यायला पाहिजे, तरच आयुष्य जगण्याची खरी मजा आहे. तर हे पैठणीचं चॅलेंज घेऊन आलोय आपण पनवेलमध्ये आणि खेळ खेळायचा आहे मोराज कॉलनीमध्ये राहणाऱ्या निकम कुटुंबामध्ये. मूळची सातारा जिल्ह्यातली ही फॅमिली गेली 12 वर्ष पनवेलमध्ये राहते. बघूयात मग निकम कुटुंबातल्या कोणत्या जाऊबाई स्वीकारतायत पैठणी जिंकण्याचं चॅलेंज. भेटूयात जाऊबाईंना. नमस्कार. नमस्कार. निकम परिवारातर्फे आपलं स्वागत. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. निकम परिवारात तुमचंही स्वागत आहे. आणि आता दोघींनी चॅलेंज स्वीकारलंय पैठणीचं. बघायची फायटिंग सुरू होणार आहे, पण त्याआधी कुटुंबाची ओळख करून घेऊयात. थोरल्या जाऊबाई कोण? मी. तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, मी अलका निकम. हे माझे मिस्टर मोहन निकम. हा माझा मुलगा मयूर निकम. ही माझी बहीण आणि हे माझे भाऊजी. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, मी संजीवनी निकम. माझे मिस्टर आनंदा निकम. माझा मुलगा आयुष निकम. माझ्या सासूबाई, माझ्या मोठ्या नंदूबाई, माझ्या छोट्या नंदूबाई आणि माझे नंदचे मिस्टर. निकम कुटुंबाची या ओळखीनंतर आता सासूबाई करणार दोनही सुनांचं परीक्षण. सासूबाई सौ इंदू निकम आणि दोनही सुनबाई आता आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. सातारकडच्या आहेत आजी, त्याच्यामुळे परीक्षण एकदम कडक होणार आहे. कसा स्वभाव आहे थोरल्या तुमच्या सुनबाईंचा? चांगला आहे. ऐकतात का तुमचं सगळं? हो. चिडचिड करतात का? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. धाकट्यांचा स्वभाव सांगा मला, काहीतरी गमती जमती. तिचं चांगलं आहे. तीच तसं चांगलाच आहे ना. हो. बरं तुम्ही गावी राहताय, हो, मग इकडे आल्यावरती कुणाकडे जास्त राहायला आवडतं? जास्त राहते थोरलीकडं. का बरं? काय आता बोला, जास्त प्रेम तुझं आहे माझ्यावर, माझा तिच्यावर आहे, तिच्यावर बर. पण आहे. हो. यांच्यावरच जास्त का मग? सगळं ऊन खायला घालते मला. आजीने सांगितलं सगळं ऊन ऊन म्हणजे गरम गरम खायला घालतात, म्हणून प्रेम जास्त आहे, गरमागरम प्रेम. आणि तिकडे काय थंड करून खायला घालतात? का हो, तुम्ही नाही गरम करून खायला घालत? त्या जास्त त्यांच्या जवळ राहिल्यात ना भरपूर वर्ष, त्यामुळे. तुम्ही नाही राहिला? मी नाही जास्त दिवस का राहिले बरं? त्यांच्यापाशी. मी लग्न झाले की लगेच इकडे आले ना भांडुपला, हा. त्यामुळे त्या भरपूर वर्ष त्यांच्यापाशी होत्या. आणि मग आता आजीने सांगितलं ऊन ऊन खायला हा, आवडतं. गरम गरम घालणार, त्यांचं सगळं त्या करतात व्यवस्थित माझ्यापेक्षा. सासूबाईंनी तर ऊन ऊन खायला आवडते आणि प्रिय सुनबाई ह्या सांगितलेल्या आहेत. पण आता परीक्षण नीट करायचं बरं का. आता असं नको सगळेचे सगळे मग ह्यांनाच देते बाई आवडतात म्हणून. 5 प्रश्न सासूबाई विचारणार, पटापट उत्तर द्यायचे. हा, दोघींची निवड करा, दोघींपैकी एकीची. पहिला प्रश्न, कोणत्या सुनबाई तुमची जास्त काळजी घेतात? मोठी सून घेते काळजी. हम्म. मोठा लोक. हो, मोठी सुन आणि मोठे लोक. हो. आणि इकडे काय कमी पडतंय धाकट्यांचं? ती बाईक छोटी आहे ती. बर, मग कमी पडतंय काहीतरी? हो, कमी पडतंय. शिकायला पाहिजे. हा. चला पुढचा प्रश्न आहे, हम्म. तुमच्या बोलण्याचा पटकन राग कुणाला येतो? राग येतोच छोटीला. छोटीला येतो? हो. का बरं? कोणा कोणा काय ठेवून माहिती? त्यांनाच विचारून. आता काय माहिती? का हो, का राग येतो? मला सहन होत नाही असं, हा? म्हणजे फटकन बोलल्या ना, तर बोललेलं मग सहन नाही होत. हा. का बोलतात पण तुम्हाला पटकन? माझं कधी चुकतं काय वगैरे अच्छा. असं होतं. हा मग पटकन राग येतो तुम्हाला? हा, त्यांनाच कसं, त्या मोठ्या आहेत ना, त्यांना सगळं सहन होतं, मला नाही होत. चला पुढचा प्रश्न आहे, घरकामाची जास्त कुणाला आवड आहे? हाय ना मोठी सुनाला. मोठं सुनेल आहे ना. आणि धाकट्यांचं काय होतंय मग? तिला ओढवर जमत नाही. काय म्हटलं? ओळखत नाही तिला. उरकत नाही? नाही. वेळ होतात कामाला? हा. होतंय असं तुमच्याकडून? हा, काय होतं? सवय नाही ना जास्त, म्हणजे त्यांच्यासारखं करायची. त्याच्यामुळे जरा काहीतरी कमी हा, जरा पडतं. खटकतं हा कामात. चला पुढचा प्रश्न आहे, बचत कुणाला जमत नाही? बारक्या सुनाला नाही जमत बचत करायची. काही जमत नाही. हो. काय होतं त्यांच्याकडून खर्च लई? वाईट खर्च सगळा होतो. लईच खर्च करतात. हो. काय जास्त खर्च साखर होतो? जास्त पडते, साबण जास्त लागतो. हो. हो, तेल जास्त लागतं. हा, हो. असं होतंय का हो? सगळं जास्त त्यांना लागतंय. तसं वाटतं, आता माझ्या परीनं मी करते, हा. त्यांना तसं वाटतं. पण साखर तर जास्त पडलीच पाहिजे, मग गोड होईल ना चहा. आपण वापराय कमी. असं माहिती म्हणते जरा माहिती कमी वापरा, सगळं जास्त लागतंय घरामध्ये. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला कुणाचं वागणं खटकतं? खटकत बारकीच खटाकचं सारखं. आहे ना. हो. काय होतं? खटकत असंच. काय चुकतं त्यांच्याकडून? काय उलटी बोलते. होय का? हो. कधी उलट बोलतात? बोलता आता बोलायला पाहिजे का? नाही म्हणजे तुम्ही काय बोललं गेलं की उलट बोलतात प्रत्येक वेळेला? हो, मग
असं होतं का प्रत्येक वेळी उलट बोलताय? असं झालंय 1-2 वेळा. मग काय खटकतं सासूबाईंना तुमचं असं तुम्हाला कळलंय आता की बाबा याच्यामुळे होतंय? आता खरं सांगायचं का खोटं? खरं सांगा, काही खोटं बोलू नका. खरंच सांगायचं. खरंच सांगायचं. सासूबाई बसल्यात शेजारी. आडवं लावतात त्या प्रत्येक गोष्टीला ना, त्यामुळे कधी कधी खटकतं बोलणं. त्यामुळे मग मला सहन नाही झालं तर मग एखादा शब्द कधी 2 वेळा उलटा गेलाय. साखर नाच होती. अनुभव नव्हता ना त्यावेळेला गेला, आता नाही जात. बोला बोला, काय म्हणत होता? मग काय काय आपल्याला नीट वागलं पाहिजे. बचत केली पाहिजे. बरोबर आहे. भविष्यासाठी बचत गरजेची आहे. हा. तर सासूबाईंनी कडक परीक्षण केलंय. चेहऱ्यावर सुद्धा कसा कडकपणा बघितला काय? आणि आता या कडक परीक्षणानंतर दोनही सुनबाईंच्या सोबत खेळायची आहे पुढची फेरी. सासूबाईंनी छान परीक्षण केलं आणि आता दोनही सुनबाई आपल्या सोबत आहेत. प्रश्नोत्तरांची खेळी खेळायची त्यांच्यासोबत. त्याआधी थोड्याशा गप्पा मारूयात. अजिबात काहीच तिकडं मार्क नाही आले, असं का झालं मग? काय म्हणजे त्यांच्यावर जास्त प्रेम आहे त्यांचं, म्हणजे मोठ्यांवर. त्या आहेच तशा, म्हणजे आहेतच. पण तुमच्याकडून काही कमी पडतं का, असं वाटतं का तुम्हाला? माझ्या परीनं मी करते. आता त्यांना काय वाटत असेल ते मला काय आता माहित. काहीच माहिती नाही मनातलं. मग आता बोनस पण इकडे गेला तर प्रेम अवघड होईल. माझ्यावर पण आहे त्यांचं, पण जास्त ह्या जवळ राहिल्यात ना. भरपूर वर्ष त्यांच्या 10-12 वर्ष जवळ होत्या. सगळी सेवा त्यांची ह्यांनीच केलेली आहे. मी काही केलेलं नाही अजून. काही केलेलं नाही? नाही. मग तुमची इच्छा नाही झाली करायची? इच्छा आहे, पण आता मी लग्न झाल्यापासून इकडेच आहे. त्यामुळे काय प्रसंगच आला नाही कधी त्यांची सेवा करण्याचा. बर. दोघींमध्ये घडलेला काही धमाल प्रसंग आहे का? धमाल घडली एक, पण त्यांच्याच भीतीने. काय घडली? दीपावळीत म्हणजे आम्ही एकत्र जमतो ना सगळे, आणि ज्या दिवशी सुट्टी संपलेली आम्ही मुंबईला येणार होतो. आणि त्या दिवशी सकाळी ना माझ्याकडून कब्बशी फुटली. म्हणजे पडली माझ्याकडून. आणि त्या आता आजच जाणार आहे आणि ओरडतात ना त्या, असं काय फुटलं वगैरे तर भीती ओरडतात लगेच. आणतात ह्या आणि माझ्याकडून फुटतात. म्हणजे असं एकदा झालंय का रिपीटेटिव्ह होत भरपूर वेळा झालंय. अरे देवा. म्हणजे पण त्या दिवशी आम्ही येणार होतो आणि मी ह्यांना बोलली, मी लपवून ठेवल्या शेंगदाण्याच्या कुटात कब्बशा फुटलेल्या. ह्यांना बोलली मी की टाकून द्या, म्हणजे आत्यांना माहित पडून देऊ नका. त्यांच्या पण लक्षात नाही. ह्या दुसऱ्या दिवशी मुंबईला आल्या, नंतर आत्यांना भेटल्या त्या 2-3 दिवसांनी. अशी गंमत घडलेली. म्हणजे त्यांना वाटलं की एक नंदावे आमचे आहेत ना छोटे, त्यांनीच पडून ठेवले काय त्यात. म्हणजे अजून माहिती नाही तुम्ही पडले? नंतर मी सांगितलं म्हणजे माझ्याकडूनच फुटलेल्या म्हणून. पण कुटात भरून ठेवल्या होत्या. मग सापडणच काय ठेवायला यायच्या टायमिंगला ना, घाईत मी कब्बशा त्या 2-3 फुटलेल्या त्या भरल्या डब्यात आणि आम्ही आलो. ह्यांना सांगितलं तेवढं टाकून द्या. ह्यांच्या पण लक्षात नाही कामाच्या ह्याच्यात. सासूबाईंना तर खिचडी करायची असते आणि त्या नेमक्या खिचडीच्याच वेळेला त्या डब्बा काढायला गेल्या, त्यावेळेला त्या कब्बशा फुटलेल्या सापडल्या त्यांना. कशी खिचडी झाली असती ती तसंच गेला असतं. पण भीती वाटत होती ना, यायच्या टायमिंगला ओरडल्या असत्या ना बाहेर पडायच्या वेळेलाच. थोडक्यात या भरपूर तुम्हाला सावरून घेतात ह्यांना सगळं, म्हणजे हळूहळू ह्यांना सांगायचं सगळं. पण आता खेळ असा आहे, इथं सारखं सावरून घेणं चालणार नाही. आपली आपली बाजू सांभाळली पाहिजे. 5 प्रश्न तुम्हाला विचारणार. सासूबाईंनी या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे दिलीत. बघूया तुम्हाला किती बरोबर उत्तर येत आहेत. पहिला प्रश्न आहे, सर्व निकम कुटुंब कोणत्या दिवशी एकत्र येतं? मस्कोबाची जत्रा. आमच्या गावची मस्कोबाची यात्रा असते तेव्हा आम्ही एकत्र येतो. मस्कोबाच्या यात्रे दिवशी. पुढचा प्रश्न आहे, मोठ्या नणंदेची आवड? भजन. ते भजन कीर्तन आवडते त्यांना. मिस्त्री घासाय खूप आवडते त्यांना. पुढचा प्रश्न आहे, मोठा भाऊ अजिबात खात नाही पण लहान भाऊ खातो? गोड पदार्थ. आईस्क्रीम. त्याला नॉनव्हेजच आवडतं. सासऱ्यांचा आवडता पदार्थ? मटण. मटण. मच्छीच आवडते. दोन्ही भावांची एक समान आवड? गाणे ऐकले. दोघांनाही नॉनव्हेज आवडतं. मटण खातात ते दोघं पण. दोघींनी पटापट उत्तर दिली आणि आता बघायचं किती बरोबर आली आणि किती चुकीची ठरली. थोरल्या जाऊबाईंनी जिंकलेले आहेत रोख 600 रुपये. अभिनंदन. आणि धाकट्या जाऊबाईंना मिळतात 200 रुपये. थँक्यू. खूप मागे पडलाय तुम्ही, खूप मागे. तुम्हाला पुढे जाण्याची गरज आहे, तयारी करून ठेवा.